विचारपूर्वक टाकायचा आहे आणि विचारपूर्वक खेळायचं आहे, कारण विकेट सुद्धा तुमच्याकडे दोनच असतात अशा वेळेला. आणि एक लक्षात राहील अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर धाव जरूर घेतली गेली आहे. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात आता संदीप देशमुख, समाधान आवारे आणि संदीप देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांना रोखण्यासाठी सुजित चव्हाणके, मोह विरुद्ध वडांगळे. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांसाठी लक्षात राहील. असाच एक जबरदस्त सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलाय. यावेळेला टोलावलाय, फटका चांगला आलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, परंतु त्यांच्याही हातातून बॉलने घेतली उसळी आणि जातोय सीमा रेषा पार. षटकार, फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या 7 वर जाते. सर सुपर ओव्हर टाय झाल्यावर काय परत सुपर ओव्हर? कमी गतीचा बॉल टाकलाय, बॉल मात्र पाठीमागे जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय, एक धाव तोपर्यंत मिळणार आहे. चांगली मॅच मात्र या ठिकाणी जरूर होणार आहे. दोन्ही टीम बेस्ट आहेत आणि इकडे मात्र त्यांचा प्रयत्न तोच असणार आहे, बेस्ट द्यायचा. तो जिंकणार आहे बक्षिसाला पात्र, बरोबर ना? मग बक्षीस पात्र व्हायचे तर सोपी गोष्ट नाहीये ना, त्याच्यासाठी मेहनत तर करावीच लागणार आहे आणि जो आपला बेस्ट देणार आहे तोच मात्र इकडे जिंकणार सुद्धा आहे. 8 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर सुपर ओव्हरची सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता समाधान आवारे येतात, ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. समोर जर पाहिलं तर सुजित चव्हाणके. सिन्नर तालुका क्रिकेट आज आपण पाहतोय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर मात्र थोडेसे पाठीमागे राहिले. बॉलचा अंदाज घेतला, येऊ दिला बॉलला. एका धाबीने धावसंख्या पुढे, धावसंख्या 9 वर जाते. पाहूया काय होईल या ठिकाणी. 9 धावा, नियंत्रण तर आहे अजूनही. क्रिकेटचा खेळ अद्भुत, आपल्याला आनंद देतो, सगळं काही विसरायला लावतो आणि मैदानात घेऊन येतो आणि क्रिकेटच्या या दुनियेत आपण सुद्धा हरवून जातो. असाच हा क्रिकेटचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये. 9 धावा धावफलकावर आहे. यावेळेला टोलावलाय, बॉल पुढेच केला अगदी रडार मध्ये आणि त्याच्यामुळे जाईल अगदी पाठीमागे. 6 षटकार. थोडासा कमी गतीने केला परंतु तो पुढे केला होता. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतरनाक षटकार. 15 धावा धावफलकावर आहेत. सुपर ओव्हर मध्ये एक जबरदस्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. संदीप देशमुख यांच्या बॅट मधून आलेला आणखीन एक षटकार पाहायला मिळालाय. याही वेळेला बॉल थोडासा पुढे केला परंतु कमी गतीने केला होता, त्यामुळे तिकडे एक धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. आणि धावसंख्या झाली ती 16 धावा झाल्या आहेत. 17 धावांची आवश्यकता आहेत, म्हणजे अशक्य सुद्धा नाहीये. या धावसंख्येचाही पाठलाग होऊ शकतो. एक डाव संपलाय. सुपर डुपर ओव्हर आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. युट्यूबला सुद्धा tenniscricket.in वर आणि मैदानात सुद्धा. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पर्व 7वे. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. चला बॅटर पाठवा. विनंती असेल, आपलं शेड्यूल जे आहे ते 6 मॅचेस आहे आणि सगळ्याच्या सगळ्या मॅचेस आपल्या 8 ओव्हरच्या असतात, त्यामुळे थोडीशी घाई देखील करायची आहे. 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आता जर पाहिलं तर मो किंग्स ही टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरेल. वडांगणी सनरायझर्स हा संघ मात्र आता 17 धावांचं आव्हान त्यांनी समोर ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आव्हान जर पाहिलं तर एक चांगलं आहे, परंतु क्रिकेटचा खेळ काय सांगतो, कोणतंही आव्हान सुरक्षित नसतं, यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं असतं. पाहूया ते प्रयत्न कशा प्रकारे होतील. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अक्षय बोडके आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रकाश काकड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 17 पाठलाग करायचा आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पुन्हा जर टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर. एकदा समालोचन करत असताना 4 वेळा सामने टाय झाले, अनुभव आहे थोडासा. हा आपलं शेड्यूल थोडंसं बिघडेल, परंतु प्रेक्षकांना मजा येईल. पाहूया काय होतं जितू भाऊ. जबरदस्त मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पंचांचा इशारा, दुसरा डाव, 17 धावांची आवश्यकता. मो किंग्स या संघाला स्ट्राईकवर प्रकाश काकड, तर गोलंदाजीसाठी सोमनाथ गोसावी यांना आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळलाय जो जाईल सीमा रेषा पार. षटकार, वा सुपर ओव्हर. याला म्हणतात सुपर ओव्हर. हार तर दोघांनाच मान्य नाहीये, दोघांना सुद्धा मान्य नाहीये, जिंकायचे दोघांनाही. सुपर ओव्हरची सुपर डुपर हिट मॅच सध्या आपण पाहतोय. याही वेळेला फटका खेळलाय, परंतु हा फटका हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतात, यष्टीरक्षक. हो, काय कॅच पकडली आहे अफलातून. अफलातून कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे. अभिजित भावसार त्या ठिकाणी होते. सोपा नव्हता हा जेल. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर असं वाटलं बॉल थोडासा दूर आहे, सूरही मारला अभिजित भावसार यांनी. आणि म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. अभिजितने मात्र एक लाजबाब जेल त्या ठिकाणी घेतलाय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. येस, वडांगणी टीमचे किट पार्टनर्स देखील अभिजित भावसरच आहेत. काका पुतणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी 4 बॉल 11, मॅच नाही संपली. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. अजून काय काय पाहायचं या मॅच मध्ये. चुरस तर प्रचंड पाहायला मिळाली आहे. बॅटिंग साठी येत आहेत संतोष गडाख यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. विकेट शेवटची जरूर आहे, परंतु मॅच नाही संपली आहे. सुपर ओव्हरचा थरार कायम आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सोमनाथ गोसावी, संतोष गडाख यांच्यासाठी 4 बॉल मध्ये 11. अवघड नाहीये आणि सोपं सुद्धा नाहीये. पाहूया काय होईल. परंतु जो खेळतो मैदानात त्यालाच माहिती असतं. आपण बाहेरून बरेचशी नावं कधी कधी ठेवतो, अरे काय याने असं केलं, परंतु तिथे गेल्यानंतरच काय कळतं आपल्याला की सोपं नाहीये या सगळ्या गोष्टी. यावेळेला जर पाहिलं तर पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे व्हाईट बॉल साठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून.
व्हाईट बॉल. समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ही मॅच आपली रंजकता काही सोडायला तयार नाहीये. थरार नाट्य मात्र वडांगणी सनरायझर्स आणि मोह किंग्स यांच्यामधील काही थांबायला तयार नाहीये. मोह किंग्स आता बॅटिंग करतायत, सनरायझर्स मात्र आता बॉलिंगला गेलेत. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर, परंतु एक धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. गोलंदाज बॉल थांबवण्यासाठी देखील गेले, परंतु एक धाव नाही रोखू शकले. समीकरण बदलते. 3 बॉलला 8 झालेत आणि 3 बॉलला 9 पाहिजेत. काय होणार, काय होणार, काय होणार, तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. अंतिम टप्पा मात्र आता पाहायला मिळणार आहे या मॅचचा. सुपर ओव्हर मध्ये मात्र या मॅचचं गणित सोडवलं जाईल का, ते मात्र इकडे आपल्याला पाहायचंय. हा सबस्टिट्यूट खेळाडू मैदानात पाठवायचा आहे. खेळाडूला दुखापत झालेली वाटते या ठिकाणी, तर बदली खेळाडू लवकर मैदानात पाठवा आणि आपली दुखापत जास्त नसावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करू आणि लवकरात लवकर तुम्ही पुन्हा खेळण्यासाठी सज्ज व्हाल. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. वर्षभर केलेली प्रॅक्टिस आठवावी लागणार आहे. आज मात्र पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे. पाहूया. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता बॅटिंगसाठी. अक्षय बोडके यांना आपण पाहतोय. सोमनाथ गोसावी यांच्या गोलंदाजीवर स्ट्रोक खेळायचा आहे. पाहूया. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. फिजिओ देखील त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले. योग स्पाइन केअर हे देखील त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी खेळाडूंची काळजी देखील घेतली जाते. जावेद मॅचच्या दिशेने 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर, सुपर डुपर ओव्हरची मॅच आपण सध्या पाहतोय सिन्नर मध्ये. यावेळेला तो लावलाय बॉल लांब 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 लांब, जा शोधून आणा एवढा लांब षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. काय मॅच सुरू आहे. अजूनही काहींना असं वाटत असेल वडांगणी सनरायझर जिंकावं, काहींना वाटत असेल मोह किंग जिंकावं, काहींना वाटत असेल आणखीन एक सुपर ओव्हर होऊ दे आणि आणखीन एकदा आम्हाला ही मॅच पाहायला मिळू दे, कारण दोन्ही संघ हारच मानायला तयार नाहीये. 2 बॉल 3, 2 षटकार आले जरूर, परंतु मॅच ऑन आहे. कारण सोमनाथ सुद्धा हरलेले नाहीयेत, अक्षय बोडके सुद्धा हरलेले नाहीयेत. हार कोणीच मानायला तयार नाहीये. वडांगणी सनरायझर सुद्धा आणि मोह किंग सुद्धा. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. हा खेळ आपल्याला आवडतो, त्याचं कारणच हे आहे. अशा प्रकारचे चुरशीचे सामने आपल्याला मैदानात घेऊन येतात, आनंद देतात. सुपर ओव्हर जबरदस्त होताना पाहायला मिळते. मॅच नाही संपली आहे. या बेल ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. बॉल जातोय एसटी रक्षकांच्या दिशेने आणि आता बॅटिंग टीमने इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे, वाईड आहे की नाही याकरता. प्रचंड संघर्ष, कधी इकडे कधी तिकडे, कधी वडांगणी कधी मोह, अशीच मॅच मात्र सातत्याने पाहायला मिळते. थरार नाट्य क्रिकेटचं रंगलंय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत या लाजबाब सामन्याचा. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 बलाढ्य संघ ज्यांच्याकडून जर पाहिलं तर या ठिकाणी सातत्याने दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. बऱ्याच जणांच्या नजरा इकडे लागल्या असणार आहेत. काय आहे, काय आहे, काय आहे. दीपक पिळगावकर सर शहानिशा करतायत, निर्णय आपल्यापर्यंत येईलच. परंतु उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आणि काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लागले असतील, अशी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांची परिस्थिती थोडीशी जास्त वेगळी असते. संघ मालकांची त्याच्याही पेक्षा जास्त वेगळी असते. इकडून तिकडे तिकडून इकडे एरझाऱ्या ते देखील घालत असतात, कारण त्यांना सुद्धा असं वाटत असतं आपली टीम जिंकावी, आपलं गाव जिंकावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपले आवडते खेळाडू जिंकावे हे सुद्धा प्रत्येकाला वाटत असतं. पाहूया, या निर्णयावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. सुपर ओव्हरची मॅच.
7वं पर्व आहे या स्पर्धेचं. यावर्षी कोण बाजी मारणार आणि हा निर्णय येतोय व्हाईट बॉल. आणि समीकरण जर पाहिलं तर आता 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. समीकरण बदललेलं आहे. 17ची धावसंख्या 2 बॉल 2. मॅच नाही संपली आहे. एखादा जर का डॉट बॉल आला मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम सुद्धा येऊ शकते. मॅच नाही संपली आहे. एका जिद्दीने खेळावं लागतं हे क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आता जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये? अक्षय बोडके, सोमनाथ गोसावी, महत्वाचा सामना. यावेळेला हळूवार पद्धतीने तिकडे एक धाव घेतली आहे. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. मॅच मागील बॉल प्रमाणे पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. आणि प्रेक्षकांनो, या दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय मॅच रंगली आहे. आता जर पाहिलं तर पुन्हा 1 बॉल 1 रन. 1 धाव झाली तर मात्र बॅटिंग करणारा संघ जिंकू शकतो आणि नाही झाली तर आणखीन एक सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. काय होणार काय होणार? सोपंही नसतं शेवटच्या बॉलवर धाव काढणं. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आणखी थोडस जवळ आणलं जात आहे. काय होणार? शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. सुपर ओव्हर सुद्धा शेवटच्या बॉलवर गेली आहे. म्हणजे वडांगणी सनरायझर्स आणि मोहो किंग यांच्यातील कोण काही सुटता सुटेना. शेवटचा बॉल काय होणार? सोमनाथ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोष की सोमनाथ. हो तिकडे एक संधी मात्र निर्माण झाली होती. पहिल्या प्रयत्नात बॉल पकडला गेला असता तर आणखीन एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती. परंतु काय खेळल्यात दोन्ही टीम. लाजबाब अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं मात्र या ठिकाणी फिटताना पाहायला मिळतात. मोहो किंगने मात्र बाजी मारली आहे. परंतु विजय आणि पराजय यांच्यातील अंतर जर काय होतं तर काही इंचाचं अंतर होतं, काही सेंटीमीटरचं अंतर होतं. आणि म्हणून तर क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो. दोन्ही टीम खूप चांगल्या खेळल्यात. या ठिकाणी दोन्ही टीमचं विशेष कौतुक. अभिनंदन टीम मोहो किंग्स. हेलो ठीक